नमस्कार. काल आपण सॉफ्टवेअरचं मार्क डिस्ट्रीब्युशन पाहिलं होतं. आज आपण हार्डवेअरचं मार्क डिस्ट्रीब्युशन समजून घेऊ. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होते की जेव्हा मी एखाद्या याचा अभ्यास करत आहे तेव्हा माझ्याजवळ त्याचे प्रॉपर प्लॅन असले पाहिजे की जेणेकरून मला त्याचा जो रिझल्ट आहे हा खूप चांगल्याने मिळेल. म्हणून आपण काय करतो आहे की प्रत्येक चॅप्टर वाईज त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करतो आहे, म्हणजे मला समजेल की कोणत्या लेसनला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, जेणेकरून मला चांगले मार्क्स कव्हर करता येईल. चला तर मग स्टार्ट करूयात. तर हार्डवेअरचा फर्स्ट लेसन आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा लेसन टोटल 21 मार्क्सचा लेसन आहे. 21 मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कशा पद्धतीने आहे, तर एक MCQ आहे, त्यानंतर 1, 2, 3 आणि 4 म्हणजेच काय 3 × 4 म्हणजेच 12 मार्क आणि 2 लॉंग आन्सर म्हणजेच काय 2 लॉंग आन्सर 4 मार्कचे म्हणजे टोटल किती 8. असे टोटल 21 मार्क्सचा आपल्याला हा लेसन पाहायला मिळतो. आता जर मी हा लेसन पूर्ण केला, लेसन खूप इझी आहे, समजून घेण्यासाठी मोजकेच क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मार्क इझिली कव्हर करता येते. आता हा जो लेसन आहे जर तुम्ही याला चांगल्याने ऑब्झर्व केलं तर आपल्याला यामध्ये कंप्लीट मार्क गेन करता येते. कंप्लीट मार्क म्हणजेच काय की इथे आपण 21ही मार्क घेऊ शकतो. म्हणजेच काय की आपल्यासाठी एकंदरीत फर्स्ट लेसन जो आहे हा 21 मार्कचाच कन्सिडर करावा लागेल जर मी फर्स्ट लेसन करतो आहे, आणि हा आपण केलाही पाहिजे कारण हा तो इझी लेसन आहे. चला तर समोर जाऊया. मग सेकंड जो लेसन आहे दॅट इज इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रामिंग ऑफ 8085. हार्डवेअरमध्ये जेव्हा आपण मशीन लर्निंग बद्दल डिस्कस करत असतो तेव्हा आपल्याला प्रोग्रामिंगचं सर्वात महत्त्वाचं काम पडते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड लेसन जो 43 मार्क्सचा आहे. आता या 43 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होते, तर यामध्ये 30 मार्क्स फक्त आणि फक्त प्रोग्रामिंगलाच आहे. मग उरले 13 मार्क. तर 13 मार्क आपल्याला पेपरमध्ये म्हणजे क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये मिळेल. आता ह्या 30 मार्क्स पैकी जवळपास फक्त 10 मार्क्स जे आहेत हे आपल्याला मिळेल, कारण प्रोग्रामिंग जी आहे ही फक्त 10 मार्क्ससाठी विचारली जाते. म्हणून आपल्याला कन्सिडर करावं लागेल 10 आणि 13 टोटल हा ऍक्च्युअल 23 मार्क्सचा लेसन आहे. कारण यामध्ये जवळपास 2 प्रोग्राम लिहावा लागते आणि असे फर्स्ट मध्ये जवळपास 3 प्रोग्राम आणि क्वेश्चन सेकंड मध्ये सुद्धा 3 प्रोग्राम असे विचारले जातात. त्यामुळे इथे आपले मार्क म्हणजे इथे फक्त आपल्याला त्यापैकी फक्त 2च लिहावे लागतात. म्हणजेच काय की बाकीचे सर्व मार्क्स आपल्यासाठी ऑर बनतात. म्हणजे हा टोटल ऍक्च्युअल मध्ये 23 मार्क्सचा लेसन आहे. मग आता याचे क्वेश्चन कसे विचारत आहे. फर्स्ट क्वेश्चन MCQ ठरला आहे, एक क्वेश्चन इथे आणि एक क्वेश्चन इथे. पहा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फर्स्ट लेसन मध्ये सुद्धा आपल्याला इथे आणि इथे क्वेश्चन मिळून जातो, त्यामुळे आपण त्याला इझिली अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे इथून आपण आपले पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट केले. त्यानंतर एक क्वेश्चन इथे, हा सुद्धा त्यालाच ऑर आहे. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन इथे सुद्धा आपल्याला तो एक क्वेश्चन मिळून जातो. यामध्ये कोणताच लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला जात नाही. म्हणजेच काय की प्रत्येक क्वेश्चनला जर आपण ऑब्झर्व केलं तर हे सर्वच्या सर्व क्वेश्चन आपल्या फर्स्ट लेसन म्हणजेच काय इंट्रोडक्शन मध्ये कव्हर होतात. म्हणजे इंट्रोडक्शन सोबतच हा लेसन जर मी केला म्हणजेच किती, पहिला लेसन 21 आणि हा 23. आपण यापैकी असं न पकडता जर मी असं जरी कन्सिडर केलं 21 आणि 13 दॅट इज 34 मार्क्स मला या लेसन मधून मिळू शकतात. चला आपण 10 मार्कला सध्या डिस्कस करणार नाही, आणि जर मी समजा त्याचा अभ्यास केला तर मला टोटल मार्क मिळेल 44. फक्त 6 मार्कचा अभ्यास मला आता थर्ड लेसनवर डिपेंड राहावं लागतं. मग थर्ड लेसन कोणता चूज करायचा. थर्ड लेसन चूज करताना पण आपण पहिले समजून घेऊ पूर्ण आणि मग त्यावर डिस्कस करूया. थर्ड लेसन जो आहे तो आहे इंट्रोडक्शन टू इंटेल X85 फॅमिली. आता जर आपण ऑब्झर्व केलं यामध्ये 2च क्वेश्चन तुम्हाला मिळतात, एक MCQ मध्ये मिळतो आणि एक लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये मिळतो. हा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणाच मध्ये नाही आहे, इथे हा क्वेश्चन कंपल्सरी असतो.
आणि हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये फक्त दोनच क्वेश्चन विचारतात, एक तर हा, एक तर तो. म्हणजे दोन क्वेश्चन म्हणजेच काय, एक क्वेश्चन जर समजा मागच्या वर्षी विचारला गेला असेल तर यावर्षी तो क्वेश्चन विचारणार नाही, त्याच्या ऐवजी दुसरा क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे एकच क्वेश्चन कंपल्सरी आहे. जर तुम्ही तो क्वेश्चन याचे दोन क्वेश्चन केले तर तुम्हाला 100% एक क्वेश्चन अटेम्प्ट करायला मिळूनच जातो. तर आपण त्याबद्दल जेव्हा आपण लेसन स्टार्ट करू तेव्हा त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करताना आणखी सोपं जाईल. चला समोर जाऊया. हा, त्यानंतर लेसन आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलरचा जर आपण विचार केला तर हा लेसन 8 ते 7 मार्क्सचा आहे. 8 ते 7 मार्क मध्ये कोणता कोणता क्वेश्चन आहेत तर एमसीक्यू आहे. एमसीक्यू ला आपल्याला कन्सिडर करावंच लागेल. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. जर मी इथे एक शॉर्ट आन्सरचं आता आपल्याला कामच नाही आहे, कारण फर्स्ट आणि सेकंड, इथे सुद्धा फर्स्ट आणि सेकंड ह्या दोनच लेसन मध्ये आपले शॉर्ट आन्सर क्वेश्चन अटेम्प्ट होऊन जातात. मग कोणता क्वेश्चन बाकी राहिला तर मग एक बाकी राहतो लॉंग आन्सर. जर माझा याचा सुद्धा अभ्यास झाला असेल म्हणजेच काय की माझा जर फर्स्ट लेसन कंप्लीट झालेला आहे तर मी हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो, मला त्या युनिटवर डिपेंड राहावं लागत नाही. तर याला आपण कम्प्लिटली ऑर मध्ये ठेवू शकतो. चला समोर जाऊया. त्यानंतर जर सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन असेल तर तो आहे नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. पहा, आपण 44 मार्क्सचा पेपर नॉर्मल अटेम्प्ट करून घेतो जर फक्त आपण दोनच लेसन कंप्लीट केले तर, प्रॉपर केले, त्यामधलं काहीच जर आपण मिस केलं नाही तर 44 मार्क्सचा जो पेपर आहे हा इझिली अटेम्प्ट केला जातो. चला तर आता समजून घेऊ की ह्या पेपरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि याला कशा पद्धतीने आपल्याला अटेम्प्ट करावं लागेल. तर हा जो लेसन आहे हा लेसन टोटल 18 मार्क्सचा आहे. 18 मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर एक एमसीक्यू इथे मिळून जातो. आपण पहिले सांगितलं आहे की जेवढे शॉर्ट आन्सर आहे हे फर्स्ट आणि सेकंड मध्येच कव्हर होत आहे. फर्स्ट आणि सेकंड मध्ये फक्त लॉंग आन्सर साठी मला हा लेसन करावा लागेल. म्हणजेच काय की मला एकंदरीत 4 मार्क्सच्या क्वेश्चन साठी हा लेसन अटेम्प्ट करावा लागेल. आणि ह्यामध्ये आपलं जनरल स्टडीज वरच जास्त क्वेश्चन्स असल्यामुळे हाही लेसन आपण इझिली अटेम्प्ट करू शकतो. म्हणजेच एकंदरीत आपण फर्स्ट प्लस सेकंड प्लस फिफ्थ ह्या लेसनवर डिपेंड राहू शकतो. माझा पूर्ण पेपर 55 सॉल्व्ह करायसाठी, पेपर आपला 50 मार्क्सचाच आहे, विथ ऑप्शन आपण 55 मार्क्स पर्यंत अटेम्प्ट करू शकतो. ही या सेकंड पेपरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला आपले जे मार्क्स आहेत हे इझिली कव्हर करते. आणि यामुळे काय होईल की आपण आपला जो वेळ आहे हा सीईटी साठी यूज करू शकतो.